So let us start with a new topic that is from paper number 2, that is regression analysis, of course linear regression. आता हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी थोडंसं 11वीतला आपल्याला रिवाइज करण्याची गरज आहे. आपण 11वीत मीन काढायला शिकलो होतो. एक्स समजा आपल्याला एक्सच्या 10 किमती दिलेल्या आहेत, त्याचा मीन काढण्यासाठी आपण लिहितो एक्स बार समेशन एक्स आय पर्यंत, म्हणजे त्या 10 किमतींची किंवा 8 किमतींची बेरीज भागिले जेवढ्या किमती असतील तेवढ्या. तसंच वाय बार समजा दुसरा एक वायच्या किमती दिलेल्या आहे, वाय बार म्हणजे त्याचा मीन, तर त्याची बेरीज भागिले एन एवढं आपल्याला फक्त रिकॉल करायचं आहे. म्हणजे मीन काढायचं म्हणजे त्या रोमध्ये दिलेल्या संख्यांची बेरीज करायची आणि जेवढ्या संख्या असेल तेवढ्या त्याला भागायचं, म्हणजे आपल्याला मीन काढता येतो. असं हे आपल्याला लागणार आहे ह्या रिग्रेशन अनालिसिसमध्ये. आणि त्याच्यानंतर एक पुढे कोव्हॅरियन्स म्हणजे कोरिलेशनमध्ये आपण बघितलं तर त्याच्यामध्ये कोव्हॅरियन्स काढण्यासाठी आपल्याला हा एक फॉर्म्युला आहे बघा, 1/n समेशन एक्स आय मायनस एक्स बार इंटू वाय आय मायनस वाय बार. अर्थात जेव्हा आपण पुढे प्रॉब्लेम सोडवू तेव्हा हे ॲक्च्युली आपण सोडवणारच आहोत, पण आत्ता फॉर्म्युला म्हणून लक्षात घ्या. हा एक्स आय म्हणजे ज्या एक्सच्या किमती दिलेल्या असतील त्या, एक्स बार म्हणजे ह्या पद्धतीने काढलेला तो एक्स आय मधून एक्स बार वजा करायचा, वाय आय मधून वाय बार वजा करायचा आणि मग त्या दोन कॉलमचा गुणाकार करायचा आणि मग त्या कॉलमची बेरीज करायची आणि या सगळ्याला डिवायडेड बाय एन. हे डिवाइड बाय एन असं लिहिलं तरी चालेल, किंवा जर आपल्याला हे थोडंसं कठीण वाटत असेल तर त्याच्यापेक्षा सोपा फॉर्म्युला आहे. एक्स आय वाय म्हणजे सरळ गुणाकार करायचा कॉलमचा, त्याला भागिले एन करायचं, जी क्वांटिटी आहे त्याच्यातनं एक्स बार वाय बारचा गुणाकार मायनस करायचा, किंवा हा फॉर्म्युला आपल्याला वापरला की कोव्हेरियन्स काढता येईल. आता हा कोव्हेरियन्स आपल्याला पुढे कसा लागणार आहे ते आपण नंतर बघू. आता आपण ऍक्च्युली आपल्या जिथे स्टार्ट करणार आहोत म्हणजे जो आपला टॉपिक आहे रिग्रेशन. आता व्हॉट इज ए रिग्रेशन? डेफिनेशन म्हणून लिहितो कारण का आपल्याकडे काही फिल इन द ब्लँक्स पण असणार आहेत, ट्रू ऑर फॉल्स असणार आहे, तर त्याच्यासाठी ह्या डेफिनेशन्स मधला एखादा शब्द काढून ते विचारलं जातं. त्यामुळे डेफिनेशन पण आपल्याला माहिती पाहिजे, पाठ नका करू पण किंवा माहिती पाहिजे. स्टॅटिस्टिकल मेथड that helps to formulate the algebraic relationship between two or more variables in the form of an equation to estimate, the very important word is the estimate, the value of one variable given the value of other is called regression analysis. म्हणजे थोडक्यात आता तुम्हाला एक रिव्हिजन साठी समजा y is equal to 2x plus 3 या टाईपची इक्वेशन आपण बघितली. आता या इक्वेशन मध्ये आपण x ची किंमत घातली की आपल्याला y ची किंमत मिळते. 10वीत असताना आपण हे केलेलं आहे, 11वीत असताना पण केलेलं आहे. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असं असतं साधारणतः. तर इथे दोन व्हेरिएबल आहेत x अँड y. म्हणजे x इज कॉल्ड इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि y इज कॉल्ड डिपेंडेंट व्हेरिएबल. त्याला काय काय वेळेला आपण f ऑफ x असं सुद्धा म्हणतो, आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलं. तर इथे जशी दोन व्हेरिएबल तसेच इथे दोन व्हेरिएबल, म्हणजे दोन व्हेरिएबल मध्ये आपण रिलेशन शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत की ज्याच्यात एकाची किंमत दिली की दुसऱ्याची किंमत काढता येते. आता समजा मी 2x plus 3y plus 5 is equal to 0 असं इक्वेशन दिलं आणि ह्याच्यात तुम्हाला मी x ची किंमत दिली तर तुम्ही y ची किंमत काढू शकता घालून, किंवा y ची किंमत दिली तर x ची किंमत काढू शकता. म्हणजे दोन्ही किमतीसाठी एकच इक्वेशन वापरतो तसं इथे राहणार नाहीये. इथे दोन प्रकारची रिग्रेशन अनालिसिस असणार आहेत. व्हेन y इज गिवन यू कॅन फाइंड x अँड व्हेन x इज गिवन यू कॅन फाइंड y टू एस्टिमेट. याचा अर्थ इथे जी व्हॅल्यू येईल ती ॲक्युरेट येईल, कारण हे इक्वेशन एक्झॅक्ट इक्वेशन आहे. इथे मात्र ती ॲक्युरेट येईलच असं नाही, तर आपण ते ॲक्युरेट येत नाही म्हणून तर आपण काय करणार आहोत, एस्टिमेट म्हणजे जास्तीत जास्त जवळची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो स्टॅटिस्टिकल मेथड दॅट हेल्प्स टू फॉर्म्युलेट अल्जेब्रिक रिलेशन बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स. आता आपल्याला टू मोरचा विषय आता आपल्याला करायचा नाही, दोनच आता आपण बघणार आहोत, एक्स अँड वाय, इन द फॉर्म ऑफ इक्वेशन. इक्वेशन असंच असणार आहे, टू एस्टिमेट द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल, एकाची किंमत काढायची, व्हेन द व्हॅल्यू ऑफ द अदर व्हेरिएबल इज गिवन, याला म्हणतो आपण रिग्रेशन अनालिसिस. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे इक्वेशन एक असणार नाहीये, आपल्याकडे इक्वेशन किती असणार आहे, दोन असणार आहे. त्यामुळे रिग्रेशन इक्वेशन्स आर ऑफ टू टाइप्स. व्हेन एक्स इज गिवन यू कॅन फाइंड वाय, हे एक इक्वेशन असणार आहे. व्हेन वाय इज गिवन यू कॅन फाइंड एक्स, हे दुसरं इक्वेशन असणार आहे. याच्यासारखं ते असणार नाही, कारण ती इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि डिपेंडेंट व्हेरिएबल दोघांमध्ये बदल असतो. आता ते काय असतं आपण पुढे बघूया. बघा आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की देर आर टू रिग्रेशन लाईन्स. वन ऑफ देम इज लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स. इथे बघा वाय ऑन एक्स, याच्यातनं तुम्हाला ओळखायचं काय की व्हेन एक्स इज गिवन यू कॅन फाइंड वाय, तेव्हा आपल्याला वाय ऑन एक्स असं. त्यामुळे पहिलं जे असतं ते आपल्याला अननोन असतं आणि दुसरं असतं ते नोन असतं. त्याचं इक्वेशन लिहिण्यासाठी फॉर्म्युला आपल्याला आहे
y मायनस वाय बार इज इक्वल टू बी वाय एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार. इथे एक्स बार आणि वाय बार आपल्याला आताच रिव्हिजन मध्ये आपण घेतले होते, एक्स आणि वायचे मीन. आणि हा बी वाय एक्स जो आहे याला म्हणतात रिग्रेशन कोइफिशियंट. आता हा जो रिग्रेशन कोइफिशियंट आहे बघितलेले एक्स बार अँड वाय बार आर मीन्स ऑफ एक्स अँड वाय अँड बी वाय एक्स दॅट इज रिग्रेशन कोइफिशियंट. तसा कोरिलेशन कोइफिशियंट असतो आर आपण 11वीत बघितला होता. तसंच हा ह्याला म्हणतो रिग्रेशन कोइफिशियंट, कारण आपण रिग्रेशन अनालिसिस बघतोय. तर त्याचा फॉर्म्युला कसा आहे बघा, कोव्हेरियन्स एक्स वाय अपॉन सिग्मा एक्स स्क्वेअर. सिग्मा एक्स म्हणजेच स्टँडर्ड डेव्हिएशन किंवा त्याला आपण त्याचा स्क्वेअर केला. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का बघा, व्हेरियन्स ऑफ एक्स विच इज इक्वल टू स्टँडर्ड डेव्हिएशन स्क्वेअर किंवा रूट ऑफ व्हेरिएशन इज स्टँडर्ड डेव्हिएशन. हे आणि हे नाही आहे, हे म्हणजेच हे आहे असं आपण इज इक्वल टू म्हटलं तरी चालेल, कारण हे दोन्ही आपल्याला माहिती पाहिजे. कारण व्हेरियन्स किंवा सिग्मा एक्स स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला झाला, ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन करण्यासाठी ह्या फॉर्म्युलाचा उपयोग होणार नाही आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला एक्स आणि वाय मधला फॉर्म्युला, आपल्याकडे एकूण किती फॉर्म्युले लिहिलेत बघा, मी 3 फॉर्म्युले लिहिलेत. आता तुम्हाला तिन्ही लक्षात ठेवायचे, कारण ज्या पद्धतीचा डेटा तुम्हाला दिलेला असेल त्या पद्धतीचा तुम्हाला फॉर्म्युला वापरायला लागेल. आता हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला याच्यात फार मोठा फरक नाहीये, लक्षात घ्या. एन समेशन एक्स वाय म्हणजे एक्स आणि वाय कॉलमचे गुणाकार करायचा, बेरीज करायची. एक्सच्या कॉलमची बेरीज, वायच्या कॉलमची बेरीज, नुसता गुणाकार. एन एक्स स्क्वेअरच्या कॉलमची बेरीज आणि समेशन एक्स चा वर्ग आहे हा, असा तरी लक्षात ठेवा. किंवा हा आणि हा फॉर्म्युला तसा बऱ्यापैकी सेम आहे, गुणाकार एक्स आय वाय आहे. मग एक्स बार वाय बार आहेत मात्र इथे समेशनच्या ऐवजी एन आहे इथे, आणि सेम हाच फॉर्म्युला इथे एन नाहीये. तर बघा इथे एन आहे, इथे एन आहे, त्याच्याऐवजी इथे एन आणि इथे एन नाहीये, त्याच्याऐवजी इथे आणि इथे एन आहे. इथे एक्स समेशन एक्स आणि समेशन वाय आहे, इथे एक्स बार वाय बार आहे, इथे समेशन एक्सच्या ऐवजी एक्स बार चा स्क्वेअर आहे. किंवा काही वेळा तुम्हाला असा डेटा दिलेला असतो बघा. आता कोव्हेरियन्सचा जो मगाशी आपण रिव्हिजन मध्ये फॉर्म्युला लिहिला होता, त्या फॉर्म्युल्यामध्ये असा कोव्हेरियन्सचा फॉर्म्युला होता बघा. त्यामुळे कोव्हेरियन्सचा फॉर्म्युला समेशन एक्स आय मायनस एक्स बार इंटू वाय आय मायनस वाय बार अपॉन इथे जे आहे सिग्मा एक्स स्क्वेअर. आता हे व्हेरियन्स असल्यामुळे स्क्वेअर असल्यामुळे इथे स्क्वेअर रूट येत नाही, तर स्टँडर्ड डेव्हिएशनला स्क्वेअर रूट असतं. एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ही कोणाची इक्वेशन झाली, वाय ऑन एक्स झालं. तर सेम टू सेम आपल्याला इक्वेशन लिहायचंय. इक्वेशन ऑफ दुसरी इक्वेशन ऑफ एक्स ऑन वाय. आता एक्स ऑन वाय हे वेगळं इक्वेशन असणार आहे, तेच असणार नाहीये. इथे एक्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं किंवा एस्टिमेट करायचं, जास्त शब्द बरोबर, म्हणजे वाय तुम्हाला दिलेलं असणार आहे. त्याचं इक्वेशन लिहिणार मी सेम, ते लक्षात ठेवलं की सोपं आहे. एक्स मायनस एक्स बार इज इक्वल टू वाय बी एक्स वाय इंटू वाय मायनस वाय बार. आणि हे इक्वेशन आणि हे इक्वेशन या दोघांमध्ये तुम्ही कम्पेअर करा, म्हणजे तुमच्या गोष्ट लक्षात येतील. जेव्हा वाय ऑन एक्स आहे तेव्हा वाय इकडे आहे, वाय मायनस वाय बार बाकी सगळं तिकडे. जर एक्स ऑन वायचं इक्वेशन आहे तर एक्स मायनस एक्स बार इंटू बी एक्स वाय आहे. इथे बघा इथे बी वाय एक्स आहे, म्हणजे हा जो ऑर्डर आहे किंवा क्रम जो आहे तोच इथे क्रम आहे. हा जो एक्स ऑन वाय आहे त्यामुळे हा बी एक्स वाय आहे. इकडे जो ब्रॅकेट आहे तो इकडे नाहीये, इकडे एक्स मायनस एक्स बार, इकडे वाय मायनस वाय बार. इथे इथे एक्स बार आणि वाय बार हे सेमच आहे, फक्त प्रश्न राहिला बी एक्स वायचा. आता बी एक्स वाय साठी सेम असेच तुम्ही 3 फॉर्म्युले लिहू शकता. इट इज कोव्हेरियन्स एक्स कॉमा वाय अपॉन इथे सिग्मा वाय स्क्वेअर येईल किंवा व्हेरियन्स ऑफ वाय येईल. ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही फॉर्म्युले घाला तर न्यूमरेटर तुमचा कुठलाही बदलणार नाहीये, लक्षात घ्या. फक्त चेंज होणारे डिनॉमिनेटर मध्ये. एन समेशन एक्स वाय मायनस समेशन एक्स समेशन वाय अपॉन इथे येणार एन समेशन वाय स्क्वेअर मायनस समेशन वाय ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की मी एक फॉर्म्युला लक्षात ठेवला की लगेच दुसरा फॉर्म्युला लिहिता येतो. न्यूमरेटर सेम ठेवायचा आहे, डिनॉमिनेटर एक्सच्या ऐवजी वाय करायचा आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला असा तयार होईल बघा. समेशन एक्स आय मायनस एक्स बार इंटू वाय आय मायनस वाय बार अपॉन समेशन एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर. किंवा तुम्हाला हा फॉर्म्युला लिहायचा असेल तर लिहू शकता. समेशन एक्स आय वाय आय मायनस एन एक्स बार वाय बार अपॉन समेशन एक्स आय स्क्वेअर वाय आय स्क्वेअर मायनस एन वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर. इथे एक्स च्या ऐवजी फक्त वाय लिहायचं. म्हणजे एक इक्वेशन लक्षात ठेवलं की तुम्हाला दुसरं इक्वेशन लिहिता येईल. असा 2. आता आपल्याला फक्त हे फॉर्म्युले वापरून उदाहरण सोडवायची आहे. त्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युले मात्र 3च फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत, कारण उरलेले 3 तुम्ही ऑटोमॅटिक लिहू शकणार आहात. त्यामुळे महत्त्वाचं पहिलं हा व्हिडिओ संपला की तुम्ही काय करायचं आहे की हे जे फॉर्म्युले आहेत हे मी तुम्हाला नोट्स देणार आहे, त्याच्यात आहेतच. आपल्या वहीवर लिहून काढायचे आणि फक्त फॉर्म्युले पाठ करायचे, म्हणजे आपल्याला पुढची उदाहरणं सोडवता येतील.
बघा, आपण एक प्रॉब्लेम घेतला आहे. बेसिक प्रॉब्लेम एक जरी तुम्ही समजून घेतला तरी तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम सोडवता येईल. पण त्यापूर्वी एक दोन ऑब्झर्वेशन आपण बघूया. वी ऑब्झर्व दॅट एक्स बार वाय बार म्हणजे जे आपण मीन काढतो ते जर एकत्र लिहिले असं पॉईंट त्याचा तयार केला पॉईंट सारखं 2,3 सारखा, तर इट इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स. आता आपल्याला माहिती आहे की दोन लाईन मिळतात आपल्याला, रिग्रेशन लाईन ऑफ वाय ऑन एक्स आणि रिग्रेशन लाईन ऑफ एक्स ऑन वाय. समजा त्या दोन लाईन मी ग्राफ पेपरवर काढल्या आणि त्या समजा दोन अशा आल्या, तर हा जो पॉईंट असतो तो पॉईंट जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणतो आपण त्याला, तो एक्स बार वाय बारने डायरेक्ट आपल्याला मिळतो. त्यामुळे जर एक्स बारने वाय बार काढलं की आपल्याला त्या दोन्ही लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळतो. ही एक साधी थिअरी लक्षात ठेवा, म्हणजे पुढे प्रॉब्लेम थोडा उपयोगी पडेल. आणि दुसरं जे 11वीत आपण कोरिलेशन कोएफिशियंट आर या अक्षराने दाखवतो, तो बघा आठवत असेल तर त्याला आपण आर एक्स वाय सुद्धा म्हटलं तरी चालतं. तर तो काढण्यासाठी आता खूप मोठा फॉर्म्युला होता, आपल्याला माहिती आहे की इट इज कोव्हॅरियन्स एक्स वाय अपॉन सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय. इथे तो रूट येणार, इथे पण रूट येणार. एवढं सगळं करण्याच्या ऐवजी आपण डायरेक्ट बी एक्स वाय आपल्याला माहिती आहे कसं काढायचा, तो बी वाय एक्स माहिती आहे, गुणाकार करायचा, रूट काढायचं. इथे प्लस मायनस फक्त लिहिले. याचा अर्थ असा आहे की ह्या दोन्हींची साईन सेम असतात. एकतर दोन्ही पॉझिटिव्ह असतात किंवा दोन्ही निगेटिव्ह असतात. जे ह्या दोघांचं साईन असेल ते आरचं साईन असेल. म्हणजे हे दोन्ही पॉझिटिव्ह आले तर आर पॉझिटिव्ह घ्यायचा, हे दोन्ही निगेटिव्ह आले तर आर निगेटिव्ह घ्यायचा. दोन्ही निगेटिव्ह घ्यायचं तर गुणाकार पॉझिटिव्हच येणार, त्यामुळे रूट काढायला काय अडचण नाही. हा आपल्याला पुढे कुठेतरी लागेल म्हणून आपण लिहून ठेवलं. आता बघा, इथे पुढचा प्रॉब्लेम घेतलाय मी. इयर्स ऑफ सर्व्हिस एक्स म्हणजे समजा एखादी कंपनी आहे किंवा कुठेतरी सरकारी नोकरीत आहे, त्याची सर्व्हिस किती वर्ष झालेली आहे, वर्षामध्ये दिली आहे ही, ऑफकोर्स इन इयर्स. आणि हे त्याचं इन्कम आहे 1,000 मध्ये आहे, म्हणजे 1,000 पडले 10,000 असं म्हणायचं, 8,000 6,000 असं. जर त्याची सर्व्हिस 11 वर्ष असेल तर त्याचं इन्कम 10,000 असेल. सोपं जावं म्हणून आपण नुसते 10, 8, 6 असे घेतले. आता प्रश्न काय बघा, फाइंड रिग्रेशन इक्वेशन ऑफ इन्कम ऑन इयर्स ऑफ सर्व्हिस. आता आपल्याला इक्वेशन काढण्यासाठी दोन, एकतर एक्स ऑन वाय किंवा वाय ऑन एक्स असं क्लिअरली इथे दिलेलं नाही. आपल्याला ते शोधायचं नेमकं आपल्याला काय काढायचं. फाइंड रिग्रेशन इक्वेशन ऑफ इन्कम. ह्याच्यात इन्कम काय आहे बघा, हे इन्कम आहे म्हणजे वाय. म्हणजे आपल्याला ह्याच्यातनं कळतं की वी वॉन्ट टू फाइंड इक्वेशन ऑफ वाय ऑन ऑफकोर्स एक्सच असणार, कन्फर्म करा पाहिजे असेल तर. इक्वेशन ऑफ इन्कम ऑन इयर्स ऑफ सर्व्हिस. इयर्स ऑफ सर्व्हिस म्हणजे एक्स आहे, म्हणजे आपल्याला एक्स वाय ऑन एक्स इक्वेशन काढायचं आहे. आणि पुढचा प्रश्न काय बघा, फाइंड इन्कम म्हणजे इन्कमच काढायचं आहे. वेल सर्व्हिस इज 13 इयर्स, म्हणजे तुम्हाला एक्स दिलेला आहे आणि वाय काढायचं, म्हणजे वाय ऑन एक्सच्या इक्वेशन मध्येच तुम्हाला किंमत ठेवायची. म्हणजे सध्या आपला प्रश्न एकच आहे की वी वॉन्ट टू फाइंड इक्वेशन ऑफ वाय ऑन एक्स. आता वाय ऑन एक्स इक्वेशन काढण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी लागतात बघा. एक्स बार लागतो, वाय बार लागतो आणि बी वाय एक्स लागतो. 3 गोष्टी लागतात. आता ह्या ज्या काही एक्स आणि वायच्या किमती दिल्या होत्या त्या मी कॉलम सारख्या लिहून घेतल्या. एक्सची किंमत, वायची किंमत. मॅक्झिमम 3च कॉलम होतात. एक तर एक्स स्क्वेअरचा होतो, वाय स्क्वेअरचा होतो आणि एक्स वायचा होतो. पण इथे आपल्याला वाय स्क्वेअरचा कॉलम का लागणार नाहीये, कारण आपल्याला बी एक्स वाय साठी वाय स्क्वेअर लागतो, बी वाय एक्स साठी एक्स स्क्वेअरच लागतो. त्यामुळे मी एक्स स्क्वेअरचा कॉलम केला. चुकून समजा तुम्ही वाय स्क्वेअरचा कॉलम केला तर काय होईल, ते कॅल्क्युलेशन फुकट जाईल. यापेक्षा काय चुकण्याची शक्यता नाही. एक्स वाय तर आपल्याला दोन्हीसाठी लागणारच आहे. वाय ऑन एक्स साठी आपल्याला एक्स स्क्वेअर लागतो, त्यामुळे एक्स आहे त्याचा इथे वर्ग लिहिला, ह्याचा वर्ग लिहिला, ह्याचा वर्ग लिहिला, ह्याचा वर्ग लिहिला, सगळ्यांचा एक्सचा कॉलमचा वर्ग लिहिला. हा जो वाय आहे त्याचा वर्ग आपण लिहिला नाही, आपल्याला गरज नाही म्हणून. चुकून समजा झाला तरी काय प्रॉब्लेम नाही. आता ह्या एक्स आणि वायचा गुणाकाराचा कॉलम इथे केला आणि नंतर काय केलंय, इथे माझ्याकडे जागा नसल्यामुळे मी इथे लिहिलंय ह्या सगळ्याची बेरीज 56 आहे, या वायची बेरीज 56 आहे, या एक्स स्क्वेअरची बेरीज 476 आहे आणि या एक्स वायची बेरीज 469 आहे. ती ह्या बेरीजा करून घेतल्या. याच्यात म्हटलं कुठली चूक करायची नाही. आता एवढं सगळं आपलं रेडी झालं की आपल्याला या 3 गोष्टी काढायच्या आहेत. एक्स बार काढायचा आहे, वाय बार काढायचा आहे आणि बी वाय एक्स काढायचा आहे. आता एक्स बार आणि वाय बार काढायला सोपं आहे बघा. एक्स बार म्हणजे एक्सच्या याला इथे ह्या नंबर्स किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल व्हॅल्यू ऑफ एक्स बार इज समेशन एक्स अपॉन एन, म्हणजे 56/7 म्हणजे 8 असं आपल्याला लिहिता येईल. आणि तसंच वाय बार सुद्धा काय येईल, 8च येईल. कारण का, जरी वायच्या किमती वेगळ्या असल्या तरी त्यांची बेरीज 56च येते. नॉर्मली असं डिव्हायजन होईल असं दिलेलं असतं,
पण नाही तर मग काय दुर्दैव, पॉईंटमध्ये आलं तर पॉईंटमध्ये लिहायचं. म्हणजे एक्स बारने वाय बार काढणं ही खूप सोपी गोष्ट असते बघा. आपण ह्या दोन कॉलमची बेरीज केली आणि त्याला जेवढ्या संख्या तेवढ्या भागलं की एक्स बार आणि वाय बार आपल्याला मिळतात. म्हणजे डायरेक्ट आपल्याला 8,8 हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला बघा हा इथून. म्हणजे त्या लाईन ग्राफवर न काढता काही कॅल्क्युलेशन न करता आपल्याला डायरेक्ट पॉईंट ऑफ इंटरसेक्शन एक्स बार वाय बार मिळाला. आता आपल्याला काढायचं आहे इक्वेशन ऑफ वाय ऑन एक्स. फॉर दॅट वन यू वॉन्ट टू फाइंड व्हॅल्यू ऑफ बी वाय एक्स. आता फक्त किमती ठेवायच्या आहेत आणि कॅल्क्युलेशन करायचं सगळ्यात महत्त्वाचं. एन दॅट इज 7 समेशन एक्स वाय म्हणजे 469 मायनस समेशन एक्स 56 समेशन वाय 56 अपॉन एन म्हणजे 7 समेशन एक्स स्क्वेअर म्हणजे 476 मायनस 56 चा स्क्वेअर. आता एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, कधीही डिनॉमिनेटर निगेटिव्ह येणार नाही. न्यूमिनेटर एकतर निगेटिव्ह येईल किंवा पॉझिटिव्ह येईल. आता मी थोडं कॅल्क्युलेशन केलंय. मायनस 3136 अपॉन 3332 मायनस 3136. आता हे 56 गुणिले 56 आणि 56 चा वर्ग, त्यामुळे तो सेम आलाय. तर इट विल बी ऍक्च्युअली 147 अपॉन 196. थोडं पॉईंट मध्ये कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्याला आणि ह्याला दोघांनाही 49 ने भाग जातो. इट इज ऍक्च्युअली 3/4. 49 गुणिले 3 केलं तर 127 येईल. 49 गुणिले 4 केलं ती 196. साधारणतः आपण सोडवलेलं उदाहरण असेल तर आपल्याला आकडे हे ओळखीचे असतात, त्यामुळे आपण आपल्याला ते लक्षात येतं म्हणजे काय आहे ते. आता आपल्याला बी वाय एक्स ची किंमत मिळाली. आता आपल्याला काढायचं आहे इक्वेशन ऑफ वाय ऑन एक्स. फॉर्म्युला आपला आहे वाय मायनस वाय बार. वाय ऑन एक्स म्हटलं की वाय पहिल्यांदा इज इक्वल टू बी वाय एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार. आता वाय मायनस ह्याच्या किमती 3 घ्यायच्या आहेत, वाय बार बी वाय एक्स आणि एक्स बार. एक्स बार वाय बार दोन्ही सेम आहे. 3/4 इंटू एक्स मायनस 8. आता हे 3/4 0.75 लिहू नका. ह्या 4 ने इकडे मल्टिप्लाय करायचं, ह्या 3 ने इकडे मल्टिप्लाय करायचं. म्हणजे येईल 4y मायनस 32 इज इक्वल टू 3x मायनस 24. आपल्याला y काढायचं आहे आणि x दिलेला आहे, त्यामुळे 4y इकडे ठेवूया. इज इक्वल टू 3x मायनस 24 आणि हे प्लस 32 येईल म्हणजे 3x प्लस 8 येईल. हे झालं 4y ची किंमत. म्हणजे आपला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल फाइंड रिग्रेशन इक्वेशन ऑफ इन्कम ऑन इयर्स ऑफ सर्व्हिस. आणि आता आपला पुढचा प्रश्न आहे फाइंड इक्वेशन इन्कम व्हेन सर्व्हिस इज 13 इयर्स. म्हणजे x ची किंमत 13 आहे. सो इट इज 4y इज इक्वल टू 3 इंटू 13 प्लस 8 39 प्लस 8. सो इट इज 47. सो 4y is 47. So y is 47/4. So it is 11.75. म्हणजे y ची किंमत तुम्हाला आली 11.75. जेव्हा 13 वर्ष सर्व्हिस असेल बघा, ह्याच्यात आता 13 आकडा नाहीये, तर 13 वर्ष सर्व्हिस असलेल्या माणसाचं उत्पन्न 11.75 हजार म्हणजे 11,750 असं म्हणूया आपण. 1,000 न्यायला गुणलं तर 11,750 येईल. फक्त हे जे उत्तर आलंय हे आपल्या ह्या डेटाच्या मध्ये कुठे बसतं का? उत्तर आलं की लगेच आपलं संपलं असं समजायचं नाही. आपण याच्यात उत्तर आता बघा, साधारण आपल्या लक्षात येईल की 13 वर्ष म्हणजे 11 वर्ष सर्व्हिसला 10,000 आहे, त्याच्यापेक्षा थोडंही जास्त आलंय. 13 वर्ष सर्व्हिस म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असणं. म्हणजे उत्तर आल्यानंतर आपल्याला सुद्धा लक्षात यायला पाहिजे की आपलं उत्तर ह्या रेंजमध्ये कुठे आहे की नाही. आता आपण नंतर पुढचं उदाहरण घेऊ.